सौरभ हत्याकांडानंतर देशभरात खळबळ माजली आहे. मीम्स आणि जोक्समध्ये ड्रमचा उल्लेख केला जातोय. पण आता एका महिलेने आपल्या नवऱ्याला मारून ड्रममध्ये भरण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. धक्कादायक म्हणजे ही घटना मेरठमध्येच घडली आहे, जिथे मुस्कानने प्रियकरासोबत मिळून पती सौरभची निर्दयीपणे हत्या केली होती. त्याच मेरठमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला. दारुड्या नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर बायकोने त्याला ड्रममध्ये भरण्याची धमकी दिली. त्याचा हात कापला, डोक्यात वीट मारली. घाबरलेला नवरा धावत धावत पोलिसात पोहोचला आणि तक्रार केली. त्याची तक्रार ऐकून पोलीसही चक्रावले. पत्नीने नवऱ्याच्या आरोपाचे खंडन केले. वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. बायको दररोज वाद घालत होती. कित्येक वेळा शेजाऱ्यांनी आमचा वाद सोडवला आहे. रविवारी रात्री दारू पिऊन घरी आलो होतो, त्यावेळी बायकोसोबत कडाक्याचे भांडण झाले. झोपण्यासाठी निघालो होतो, त्यावेळी पत्नीने डोक्यात वीट मारली, हाताला चावा घेतला. जिवे मारून तुला ड्रममध्ये भरू का, अशी धमकी दिली, असा आरोप तरुणाने पोलिसासमोर पत्नीवर केला. दरम्यान बायकोने डोक्यावर वीट मारली, हाताला जोरदार चावा घेतला. रक्ताच्या थारोड्यात व्यक्ती पोलिसात पोहोचला होता. त्या तरुणाच्या तोंडावर नखाचे व्रण दिसत होते. रक्ताच्या थारोड्यात तरुण पोलिसात पोहोचला आणि बायको विरोधात तक्रार दाखल केली. बायकोने मला मारून ड्रममध्ये टाकण्याची धमकी दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. ब्रह्मपुरीमध्ये झालेल्या हत्याकांडासारखे तुलाही मारून ड्रममध्ये भरेल, असे तरुणाने पत्नीच्या विरोधात धमकी दिल्याचा आरोप केला. थोड्या वेळानंतर पत्नी पोलिसात आली आणि आरोप फेटाळले. नवरा दारू पिऊन मारत असल्याचा आरोप तिने केला. दरम्यान पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतली आणि प्रकरण मिटवले. जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.